जय शिवराय. मी विशाल नारायण पिंगळे, हे राहणार वडगाव काशिमेघ येथील. मी जॅपनीज मार्शल आर्ट थर्ड ब्लॅक बेल्ट आहे. मी पारंपरिक व शिवकालीन युद्धकला शिकवतो. प्राचीन युद्धकला जी आपली शिवकालीन आहे. आपलं ध्येय असं आहे की मन, मस्तक आणि मनगट हे मजबूत झालं पाहिजे. आताची जी मुलं आहेत ती मोबाईलकडे वळालेली आहेत. स्वतःचं संरक्षण करण्याबरोबर शारीरिक आणि मानसिक आणि बौद्धिक बळ वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ही युद्धकला आणि हे सर्व काही घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्की आयोजक कोण आहे आणि किती मुलं सहभागी झालीत आणि किती दिवस चालणार आहे? आयोजक आपले बाबूभाऊ पाटे हे आयोजक आहेत, त्यांचे सरपंच. त्यांनी हे आयोजित केलेलं आहे. तसेच हे 10 दिवसांचं शिबिर आहे. आपले शिवजयंती जी आहे तिथीनुसार 6 मार्चला त्या दिवशी यांचं प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. तसं त्याचा सराव आपण घेणार आहोत. सध्या किती मुलं सहभागी झाली? 70 ते 80 मुले आहेत. अजूनही मुले वाढण्याचा हे आहे, संभावना आहे. कोणती मुलं इथं सहभागी होऊ शकतात? काय वयाची अट वगैरे? वयाची अशी अट नाही. 10 वर्षाच्या पुढे सर्व मुले, कुठल्याही व्यक्ती सहभाग घेऊ शकतो. महिला मुले ज्याला कोणालाही, जो कोणी इच्छुक असेल करण्यासाठी तो. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या मार्फत आपण 6 मार्चला जे शिवजयंती साजरी होणार आहे त्या निमित्ताने इथे आपण लाठीकाठी, तलवार आणि दांडपट्टा प्रशिक्षण घेत आहोत. आता ह्याचं मेन कारण म्हणजे सेल्फ डिफेन्स मुलांना प्रत्येकाला यायला पाहिजे. आता शाळेमध्ये थोड्याफार प्रमाणात शिकवायला सुरुवात केलेली आहे, पण तिथे तेवढा रिस्पॉन्स किंवा इथे जास्त मुलांना शिकायला मिळेल या हेतूने आपण इकडे तो चालू केलेला आहे. किती दिवस चालणार आहे हे प्रशिक्षण? 6 मार्च पर्यंत आहे, म्हणजे एकूण 10 दिवस हे प्रशिक्षण होणार आहे. कोण सहभागी? या प्रशिक्षणामध्ये वयोगट 5 वर्षापासून आपण साधारण पुढे कोणतीही वयोमर्यादा नाहीये. महिला पण सहभागी होणार आहेत, मुलं आणि मुली असे सगळेजण सहभागी होऊ शकतात. आतापर्यंत आमच्याकडे नाव नोंदणी जवळपास 70च्या पुढे गेलेली आहे. 70च्या पुढे गेली, पण नाव नोंदणी झाली तेव्हा. आता इथे प्रत्यक्षामध्ये 100च्या आसपास मुलं आहेत. अजून सहभागी होऊ शकतात? हो, होऊ शकतात. अजून 2 दिवस आहे, तुम्ही सहभागी होऊ शकतात. पण 2 दिवसानंतर माझी रिक्वेस्ट आहे की 2 दिवसानंतर कोणी होऊ नका, कारण त्यांना बेसिक शिकवायला गेलो तर जे मुलं ऑलरेडी आलेली आहेत त्यांचं शिकवणं राहून जातं. त्याच्यामुळे जे काही नाव नोंदणी करायची आजच्या आज करा आणि उद्यापासून सगळ्यांनी टायमिंगमध्ये यायचं आहे. टायमिंग आहे 5 ते 7. सुरुवात करा. ताई, काय सांगाल, काय नेमकं हे प्रशिक्षण कसलं आहे आणि करण्यामागचा काय उद्देश काय नेमका? नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना. हे लाठीकाठीचं प्रशिक्षण आहे. अलीकडच्या काळात अनेक अत्याचार महिलांवरती होऊ लागले, तर त्या संदर्भात त्या अनुषंगाने मला म्हणजे असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी मतदारसंघामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि महिलांनी पण घेतलं पाहिजे प्रशिक्षण. आणि आता येणारी शिवजयंती आहे, या शिवजयंती ही आपली म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने लाठी प्रशिक्षण सुरू होत आहे, तर सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्यावा.